नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 4 ऑगस्ट 2021 आणि आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा 36वा दिवस. आतापर्यंत या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपण बरेच विषय पाहिलेले आहे. आज आपल्याला जो अभ्यास करावयाचा आहे तो आहे लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडोज. तर आपण इयत्ता 6वीच्या विज्ञान विषयाच्या सेमी इंग्रजीचा अभ्यास आत्तापर्यंत करत आलेलो आहो. आज आता आपल्याला आजच्या ॲक्टिव्ह शीट 21 या ॲक्टिव्ह शीटमध्ये जे दिलेलं आहे ते अभ्यासायचे आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुमचे या सेतू अभ्यासक्रमामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आता ही जी आजची ॲक्टिव्ह शीट 21 आहे याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये लेट्स अंडरस्टँड दिलेलं आहे सोर्स ऑफ लाईट अँड प्रोपॅगेशन ऑफ लाईट. म्हणजे तुम्हाला आज जे समजून घ्यायचं आहे ते आहे प्रोपॅगेशन ऑफ लाईट, सोर्स ऑफ लाईट अँड प्रोपॅगेशन ऑफ लाईट. म्हणजेच प्रकाशाचे स्तोत्र आणि प्रकाशाचे संक्रमण कशा प्रकारे होते ते आता आपल्याला बघायचं आहे. त्याचा संदर्भ आहे, रेफरन्स आहे स्टँडर्ड 6 चॅप्टर 14 लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडोज. इयत्ता 6वीचं जे 14 चॅप्टर आहे त्या 14 चॅप्टर जे आहे लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडोज म्हणजे प्रकाश आणि छाया निर्मिती. फॉर्मेशन ऑफ शॅडोज प्रकाश आणि छाया निर्मिती. तर या प्रकरणामधील हा भाग दिलेला आहे सोर्स ऑफ लाईट अँड प्रोपॅगेशन ऑफ लाईट आणि त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. लर्निंग आउटकम आहे कन्स्ट्रक्ट्स मॉडेल्स यूजिंग मटेरियल्स फ्रॉम सराउंडिंग्स अँड एक्सप्लेन्स देअर वर्किंग. फॉर एक्झाम्पल पिनहोल कॅमेरा, पेरिस्कोप, इलेक्ट्रिक टॉर्च एक्सेट्रा. त्याच्यामध्ये तुम्हाला लर्निंग आउटकम म्हणजे अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे. परिसरातील साहित्य वापरून काही तुम्हाला प्रारूपे तयार करायची आहे, मॉडेल्स तयार करायचे आहे आणि त्या मॉडेल्सच्या माध्यमातून तुम्हाला त्यांचं कार्य एक्सप्लेन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आहे पिनहोल कॅमेरा आहे, पेरिस्कोप आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक टॉर्च आहे. अशा प्रकारचे छोटे छोटे उपकरणं तुम्हाला घरी तयार करायचे आहे, मॉडेल्स ज्याला आपण म्हणू. तर हे मॉडेल्स तुम्हाला तयार करून त्यानंतर त्याचे काय युजेस आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपले जे रोजचं जे काम आहे दैनंदिन जीवनामध्ये त्या वस्तूंचा काय उपयोग आहे हे आपल्याला बघायचं आहे. परिसरातील साहित्य वापरून आपल्याला मॉडेल तयार करायचे आहे आणि त्यांचे कार्य आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. हे याचं लर्निंग आउटकम आहे. तर चला आता पुढे बघूया आपल्याला काय बघायचं आहे ते. लेट्स टेक अ लुक. काय दिलेलं आहे इथे त्यांनी पहा, तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, छान चित्र आहे. त्याच्यामध्ये काय दिसत आहे या चित्रामध्ये, एका बल्ब लावलेला आहे, इकडे कंदील लावलेला आहे, इकडे कोपऱ्यामध्ये टॉर्च दिसत आहे, खाली इकडे मेणबत्ती आहे, इकडे दिवा आहे, इकडे सूर्य आहे आणि इकडे या कोपऱ्यामध्ये खिडकीमधून प्रकाश आलेला दिसत आहे. तर अशा प्रकारे म्हणजे प्रत्येक इथे ज्या वस्तू दाखवलेल्या आहे किंवा जे ऑब्जेक्ट्स दाखवलेले आहे त्या ऑब्जेक्ट्समधून तुम्हाला काय रिफ्लेक्ट होत आहे, काय दिसत आहे तुमच्या डोळ्यापुढे, की प्रत्येक याच्यामधून आपल्याला काय मिळत आहे, प्रकाश मिळत आहे, लाईट मिळत आहे. तर आता यावर आधारित त्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारलेली आहे ती आपण पहिल्यांदा बघूया आणि ही प्रश्न तुम्हाला वहीतसुद्धा लिहायची आहे. लेट्स टेक अ लुक. कॅन वी सी. सगळ्यांनी ते चित्र काळजीपूर्वक बघा. इथे ते चित्र दिलेलं आहे ते चित्र तुम्ही काळजीपूर्वक पहा. हे जे चित्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, लेट्स टेक अ लुक. कॅन वी सी एनिथिंग इन द टोटल डार्कनेस. काय म्हटलेलं आहे, कॅन वी सी एनिथिंग इन टोटल डार्कनेस. म्हणजे जर अंधार असेल, पूर्ण अंधार असेल तर त्या पूर्ण अंधारामध्ये तुम्ही एखादी वस्तू पाहू शकता का? पाहू शकतो का आपण? जर अंधार असेल रूम पूर्णमध्ये एकदम सोपं आहे. वी कॅन नॉट सी एनिथिंग इन द टोटल डार्कनेस. अंधारामध्ये आपल्याला काहीही दिसणार नाही. आजूबाजूला जर अंधार असेल तर त्या अंधारात आपल्याला काहीही दिसणार नाही. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट हेल्प अस टू सी ऑब्जेक्ट अराउंड अस. मग आता आपल्याला आजूबाजूची जी वस्तू आहेत त्या वस्तू पाहण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग होतो, कशामुळे आपण पाहू शकतो.
तर सकाळच्या वेळी, ज्या वेळेला सकाळच्या वेळी सूर्य उगवायच्या आधी बाहेर काय असतो, अंधार असतो. त्या अंधारामध्ये आपल्याला काहीही दिसत नाही. मग आपण कशाचा वापर करतो, लाईटचा वापर करतो, टॉर्चचा वापर करतो. या प्रकारे वेगवेगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचा वापर करून आपण लाईट मिळवतो आणि तिथे प्रकाश पाहतो आजूबाजूचा. पण ज्या वेळेला सूर्य उगवल्यानंतर, दिवस झाल्यानंतर, पहाट झाल्यानंतर आपल्याला या ऑब्जेक्टची गरज पडत नाही, कारण आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो आणि मग आपण कुठलीही वस्तू आपण सहज पाहू शकतो. म्हणजेच मग व्हॉट हेल्प अस टू सी ऑब्जेक्ट अराउंड अस, म्हणजेच मग आपण कशाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो, तर वी आर एबल टू सी द ऑब्जेक्ट अराउंड अस ड्यू टू द लाईट. लाईटमुळे, प्रकाशामुळे, प्रकाश जो आहे त्या प्रकाशामुळे आपण आजूबाजूच्या वस्तू बघू शकतो. आता एखाद्या रूममध्ये तुम्ही पूर्ण खिडक्या लावून घ्या, दार लावून घ्या, सर्व पॅक करा, लाईट बंद करा. तुम्हाला त्या रूममध्ये, ती रूम जर तुमच्या परिचयाची असेल तर फक्त तुम्हाला कुठे कोणती वस्तू आहे हे माहीत राहणार आहे. परंतु ती रूम जर तुम्हाला अननोन असेल, अपरिचयाची असेल, तर तुम्हाला त्या रूममध्ये काहीही दिसणार नाही. म्हणजेच मग आपल्याला तिथल्या वस्तू पाहण्यासाठी काय करावं लागेल, की आपल्याला ती वस्तू पाहण्यासाठी आपल्याला कशाच्या मदतीने आपण पाहू शकू, लाईटच्या मदतीने, ड्यू टू लाईट, प्रकाशाच्या मदतीने. म्हणजे मग व्हॉट हेल्प अस टू सी द ऑब्जेक्ट अराउंड अस, वी आर एबल टू सी द ऑब्जेक्ट अराउंड अस ड्यू टू द लाईट. 2 क्वेश्चन दिलेले आहे तुम्हाला. नंतर त्याच्यानंतर बघा, नाही, पुढे आणखीन एक क्वेश्चन आहे. लुक ॲट द पिक्चर अँड राईट द नेम्स ऑब्जेक्ट फ्रॉम विच वी गेट लाईट. तुम्हाला खालील चित्रातले पिक्चर पाहायचे आहे आणि तुम्हाला कशापासून प्रकाश मिळतो ते सांगायचं आहे. आता इथे जे दिलेले आहे ते जवळपास सर्वच याच्यामधून आपल्याला काय झालेलं आहे, प्रकाश दिलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, पहिले इकडे सूर्याचं चित्र आहे, म्हणजे मग आपण काय म्हणू, सन इज गिविंग लाईट. सेकंड पिक्चरमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक बल्ब दिसत आहे, तर मग त्याच्यामधून सुद्धा आपल्याला प्रकाश मिळतो. तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला फायरफ्लाय दिसत आहे, ते सुद्धा शाईन करत आहे. त्याच्यानंतर इन द लास्ट पिक्चर इल्युमिनेटेड कॅन्डल, इकडे कॅन्डल आहे. त्यानंतर इकडे टॉर्च आहे, टॉर्चमधून सुद्धा प्रकाश येत आहे. खाली दिवा दिलेला आहे की नाही, छोटासा दिवा लावलेला आहे. त्या दिव्याचा छोटा का होईना पण आपल्याला त्याचा प्रकाश पडणार आहे. अंधाऱ्यामध्ये, त्या अंधाऱ्या खोलीमध्येच त्या दिव्याला सुद्धा महत्त्व आहे. त्याचा कमी प्रकाश पडेल परंतु आपल्याला त्याच्यापासून प्रकाश मिळेल. आणि इकडे कोपऱ्यामध्ये रिफ्लेक्शन होत आहे, सनपासून आपल्याला लाईट मिळत आहे. म्हणजे तुम्हाला त्या वस्तूंची नावं लिहायची आहे, की ज्या ज्या वस्तूमध्ये, इथे चित्रात दाखवलेल्या ज्या वस्तू आहे त्या चित्रात दाखवलेल्या वस्तूंची तुम्हाला नावं लिहायची आहे, की तुम्हाला ज्याच्यापासून प्रकाश मिळतो ते. तर आता हे 3ही प्रश्न अगदी सोपे आहेत. तुमच्या जे पूर्वीचं जे ज्ञान आहे त्याच्यावर आधारित दिलेले आहेत आणि अतिशय सोपे आहेत. तर या 3ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. पुढे काय दिलेलं आहे बघा. वी नीड लाईट टू सी एनी ऑब्जेक्ट. द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच एमिट लाईट्स मीन्स दोज देमसेल्स आर सोर्स ऑफ लाईट आर कॉल्ड ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स. द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिटरमाइंड बाय द एक्सटेंट टू विच द ऑब्जेक्ट्स एमिट लाईट. काय म्हटलेलं आहे बघा, वी नीड लाईट टू सी एनी ऑब्जेक्ट. हे आपण पाहिलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की वी नीड लाईट टू सी एनी ऑब्जेक्ट, की कुठलीही वस्तू पाहण्याकरिता आपल्याला कशाची गरज आहे, लाईटची गरज आहे. वी नीड लाईट. अँड द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच एमिट लाईट मीन्स दोज विच देमसेल्स आर सोर्स ऑफ लाईट आर कॉल्ड ल्युमिनियस ऑब्जेक्ट. तर मग आता ज्या वस्तू किंवा पदार्थ, द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच एमिट लाईट्स, म्हणजे ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात, म्हणजेच दोज विच देमसेल्स आर सोर्स ऑफ लाईट, म्हणजे ज्या स्वतःच प्रकाशाचं स्तोत्र किंवा उगमस्थान आहेत त्यांना आपण काय म्हणू, ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स म्हणू. ज्या वस्तूमुळे प्रकाश मिळतो किंवा ज्या वस्तू स्वतःहून प्रकाश बाहेर टाकतात आणि त्यांना आपण काय, म्हणजेच काय आहे, त्या स्वतःहून प्रकाश बाहेर टाकतात. जसं आता सूर्यापासून आपल्याला काय मिळते, लाईट मिळते. तर आता म्हणजेच आपण सूर्याला काय म्हणू, सन इज द सोर्स ऑफ लाईट. आणि म्हणून मग त्याला आपण, ती जी वस्तू आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स, दीप्तिमान
दीप्तिमान वस्तू, ज्याला ल्युमिनियस ऑब्जेक्ट्सलाच मराठीत काय म्हणतात, दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ. तर कशाला म्हणायचं, द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच एमिट लाईट मीन्स दोज विच देमसेल्स आर सोर्स ऑफ लाईट. ज्या वस्तू किंवा ज्या पदार्थांमधून लाईट एमिट होते आणि लाईट एमिट झाल्यामुळे तो पदार्थ किंवा ती वस्तू काय आहे, दॅट इज द सोर्स ऑफ लाईट अँड देअरफॉर दॅट ऑब्जेक्ट आर कॉल्ड ल्युमिनियस ऑब्जेक्ट ऑर मटेरियल. हे लक्षात ठेवायचं तुम्ही की ज्या ऑब्जेक्टपासून तुम्हाला प्रकाश मिळतो त्याला, म्हणजेच त्याच्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो म्हणजेच ते काय आहे, सोर्स ऑफ लाईट आहे आणि म्हणून मग आपण त्याला ल्युमिनियस ऑब्जेक्ट असे म्हणतो. द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिटरमाइंड बाय द एक्सटेंट टू विच द ऑब्जेक्ट एमिट लाईट. वस्तू ज्या प्रमाणात प्रकाश बाहेर टाकतात त्यावरून प्रकाशाची तीव्रता ठरत असते. म्हणजे त्याची जी इंटेन्सिटी आहे त्या लाईटची, आता सूर्याची इंटेन्सिटी संपूर्ण जगाला प्रकाश देत होतो आणि जर त्याच्या तुलनेत जर आपण छोटा टॉर्च घेतला, लाईट घेतला, तर तो अत्यंत कमी स्वरूपामध्ये प्रकाश देतो. म्हणजे त्याची इंटेन्सिटी कशावरून ठरत असते, टू विच द ऑब्जेक्ट एमिट लाईट. तो आपल्याला किती प्रकाश देतो यावरून त्याची इंटेन्सिटी ठरत असते. की वस्तू ज्या प्रमाणात प्रकाश बाहेर टाकतात, आता बल्ब आहे, वेगवेगळे बल्ब आहे, प्रत्येक बल्बचा प्रकाश कसा असते, वेगळा असते. ट्यूबलाईटचा वेगळा, छोट्या लाईटचा वेगळा, LED लाईटचा वेगळा, झिरो बल्ब जे आहे त्याचा लाईट वेगळा. म्हणजे प्रत्येक वस्तू, टॉर्च जर घेतली तुम्ही तर टॉर्चचा लाईट वेगळा. म्हणजे प्रत्येक वस्तू काय करते, प्रत्येक वस्तूची इंटेन्सिटी जी आहे ती कशी आहे, वेगळी आहे. आणि ही इंटेन्सिटी कशावरून ठरत असते, तर तो ज्या प्रमाणात प्रकाश एमिट करतो, ज्या प्रमाणात प्रकाश आपल्याला देतो त्यावरून त्याची इंटेन्सिटी ठरत असते. पुढे इथे तुम्हाला परत चित्र दिलेले आहेत. सन आहे, कॅन्डल आहे, लाईट आहे आणि इकडे खाली काजव्याचं चित्र आहे, फायरफ्लाय आहे, ते चमकत आहे याच्यामध्ये. तर बघा, द लाईट एमिटेड बाय इलेक्ट्रिक टॉर्च इज मोर इंटेन्स दॅन दॅट ऑब्जेक्ट फ्रॉम अ कॅन्डल. आता मी तुम्हाला सनचं एक्झाम्पल घेऊन सांगितलं की सन आणि बाकीचे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्या तुलनेमध्ये सन काय आहे, त्याची इंटेन्सिटी जास्त आहे. आता इथे यांनी एक्झाम्पल सांगितलं, द लाईट एमिटेड बाय ॲन इलेक्ट्रिक टॉर्च इज मोर इंटेन्स दॅन द ऑब्टेन फ्रॉम अ कॅन्डल. म्हणजे इलेक्ट्रिक टॉर्चचा जो लाईट आहे तो काय होणार आहे, त्याची तीव्रता ही कॅन्डलपेक्षा जास्तच राहणार आहे. आणि त्या म्हणजे टॉर्च जर आपण लावला, टॉर्च घेतला आणि मेणबत्ती घेतली तर टॉर्चमधून बाहेर पडणारा प्रकाश हा मेणबत्तीपासून मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा जास्त तीव्र राहते. म्हणजे मग टॉर्चची इंटेन्सिटी काय आहे, टॉर्चची इंटेन्सिटी जास्त आहे. म्हणून द लाईट एमिटेड बाय ॲन इलेक्ट्रिक टॉर्च इज मोर इंटेन्स दॅन दॅट ऑब्जेक्ट फ्रॉम अ candle. Sun is a main natural source of light. Other stars seen in the night sky, fireflies, some angler fish as well as honey mushrooms are natural sources of light. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की सूर्य हा जो आहे, हा सूर्य काय आहे, सूर्यप्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत आहे. की जे सूर्य जे आहे, आपण याच्या आधीसुद्धा पाहिलं होतं की सूर्यापासून आपल्याला लाईट आणि हीट ह्या दोन्ही गोष्टी मिळतात आणि त्यामुळे तो मेन सोर्स ऑफ लाईट जो आहे तो कोण आहे, सूर्य आहे. आणि त्याचप्रमाणे मग अदर स्टार सीन इन द नाईट स्काय, रात्रीच्या वेळी अंधारामध्ये दिसणाऱ्या जे इतर तारे आहेत ते सुद्धा काय आहे, इतर तारे आहेत ते सुद्धा सोर्स ऑफ लाईट आहे. त्यानंतर सम अँगलर फिश, काही काजवे असतात आहे की नाही, अँगलर फिश आहे, फायरफ्लाईज आहे. फायरफ्लाईज म्हणजे काजवे तुम्ही पाहिलेले असतीलच, तो अंधारामध्ये चमकतो. त्यानंतर सम अँगलर फिश आहे. त्यानंतर ॲज वेल ॲज हनी मशरूम आहे. हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा सोर्स ऑफ लाईट आहे. याच्यापासून सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात का होईना परंतु याच्यामधून सुद्धा आपल्याला प्रकाश मिळतो. आणि त्यामुळे हे सर्व आहे जे आकाशात रात्री दिसणारे जे तारे आहे, तसेच काजवे आहे, अँगलर फिश आहे, हनी मशरूम आहे, हे सुद्धा आपण यांना सुद्धा काय म्हणू, नॅचरल सोर्स ऑफ लाईट असे आपल्याला म्हणता येईल. पुढे पाहूया, द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स दॅट आर नॉट अ सोर्स ऑफ लाईट देमसेल्स आर कॉल्ड अँड नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स. पुढे दिलेलं आहे की आपण आता पाहिलं होतं की ज्या सुरुवातीला पाहिलेलं आहे आपण की द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स विच एमिट लाईट मीन्स दोज विच देमसेल्स आर सोर्स ऑफ लाईट आर कॉल्ड ल्युमिनियस ऑब्जेक्ट. ज्या वस्तूपासून आपल्याला
ज्या वस्तू त्या प्रकाशाचे स्तोत्र आहे किंवा ज्या वस्तूपासून आपल्याला प्रकाश मिळतो त्याला आपण ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणतो. आणि इथे त्याच्या अपोजिट दिलेलं आहे की द ऑब्जेक्ट ऑर मटेरियल्स दॅट आर नॉट अ सोर्स ऑफ लाईट देमसेल्स आर कॉल्ड नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट ऑर मटेरियल्स. म्हणजे ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे स्तोत्र नाहीत त्यांना दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ म्हणतात. मग आता काही ऑब्जेक्ट्स कसे असतात, काही ऑब्जेक्ट्स आता ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे स्तोत्र नाहीत त्यांना आपण दीप्तिहीन वस्तू म्हणजेच नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स असे म्हणू. काही मानवनिर्मित पदार्थ किंवा वस्तू प्रकाश देतात त्यांना प्रकाशाचे कृत्रिम स्तोत्र असे म्हणतात. म्हणजे काय, आर्टिफिशियल. म्हणजे आता जसं टॉर्च आहे, आता टॉर्चमधून आपल्याला लाईट मिळतो पण तो स्वतःहून मिळतो का, नाही. ज्यावेळेला आपण त्याचं बटन स्विच करू, त्यावेळेला बटन स्विच ऑन करू त्यावेळेला आपल्याला त्याच्यामधून लाईट मिळेल, अन्यथा आपल्याला लाईट मिळेल का. अंधाऱ्या खोलीमध्ये टॉर्च ठेवलेला आहे, आपण तो टॉर्च स्विच ऑन केलेला नाही, आपल्याला प्रकाश मिळेल का, नाही मिळणार. म्हणजेच ते टॉर्च आहे त्याच्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो पण कसा, आर्टिफिशियल, कृत्रिम मिळतो. ज्यावेळेला आपण त्याला ऑन करू, बल्बसुद्धा तसंच आहे, इलेक्ट्रिक बल्बचं सुद्धा तसंच आहे. ज्यावेळेला आपण स्विच ऑन करू त्यावेळेला आपल्याला त्याच्यामधून लाईट मिळेल. जर आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटीचा अभाव असेल किंवा इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय नसेल तर आपल्या घरामध्ये बल्ब लागतील का, नाही लागणार. म्हणजेच हे काय झाले, हे आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट आहे. आणि त्यामुळे जे स्वतः, जसं सन जर आपण म्हटलं तर सूर्याला चॅलेंज आहे का, सूर्याला स्वतः तो प्रकाशमान आहे आणि तो दुसऱ्यालाही प्रकाश देतो. म्हणजे तो काय आहे, तो स्वतः ल्युमिनियस, त्याला आपण ल्युमिनियस ऑब्जेक्ट असे म्हणू. सूर्य झाला, रात्रीच्या वेळी आकाशामध्ये पौर्णिमेच्या दिवशी निघणारा जो पूर्ण चंद्र आहे त्याचाही आपल्याला प्रकाश पडतो. ते काय आहे, ते स्वतः ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स आहे. त्याप्रमाणे आकाशात असणारे इतर जे तारे असतात ते सुद्धा काय होतात, ते स्वतः ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहे. परंतु हे जे टॉर्च आहे, इलेक्ट्रिक बल्ब आहे, हे कसे आहे, हे आर्टिफिशियल आहे. त्यानंतर चल आपण याच्यामध्ये तुम्हाला ल्युमिनियस ऑब्जेक्ट आणि नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट हे आपण पाहिलं. आता हे तुम्हाला समजले असेल आणि वाचून घ्यायचं आहे चांगलं. आता पुढे आणखीन तुम्हाला थोडासा भाग दिलेला आहे तो आपण पाहूया. त्याच्यामध्ये दिलेला आहे त्यांनी प्रोपॅगेशन ऑफ लाईट. आता प्रोपॅगेशन ऑफ लाईट याच्यामध्ये म्हणजे प्रोपॅगेशन ऑफ लाईट मीन्स प्रकाशाचे संक्रमण. तर आता आपण सोर्स ऑफ लाईट पाहिलेलं आहे की सोर्स ऑफ लाईटमध्ये आपण काय पाहिलं की आपल्याला प्रकाश कुठून मिळतो आणि ज्या प्रकाश मिळणाऱ्या ज्या वस्तू असतात त्याला काय म्हणतात, त्याला ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणतात. ज्या वस्तूपासून आपल्याला प्रकाश मिळत नाही त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणतो. आणि आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट आपल्याला माहिती झालेलं आहे आता, आणि सोर्स ऑफ लाईट आपल्याला माहिती झालेलं आहे. आता पुढे बघूया आपण प्रोपॅगेशन ऑफ लाईट. यू मे हॅव सीन इन द आफ्टरनून रेज ऑफ लाईट एंटरिंग थ्रू अ स्लिट इन अ डोअर ऑर a small hole in the roof. As these rays of light from the slit or the hole move towards the floor, the dust particles in their way are seen clearly. Due to these particles, the path of the light becomes visible and we can see that their path is along straight line. काय म्हटलेलं आहे बघा की यू मे हॅव सीन इन द आफ्टरनून रेज ऑफ लाईट एंटरिंग थ्रू अ स्लिट इन अ डोअर ऑर अ स्मॉल होल इन द रूफ. की दुपारच्या वेळी खिडकीच्या किंवा दरवाजाच्या फटीतून किंवा छताच्या छोट्या छिद्रातून, आता सहसा आपल्या घराच्या छताला छिद्र नसते पण यदा कदाचित कोणाच्या घराला असेल, थोडंसं जर घरावर टीन वगैरे असतील तर त्याच्यामधून छोटीशी फट पडते आणि त्या फटामधून किंवा खिडकीतून किंवा दरवाजाच्या फटीतून आपल्याला जो दुपारच्या वेळेला किंवा तुमच्या घरामध्ये ज्या वेळेला सूर्यप्रकाश येत असेल त्यावेळेला तुम्ही पाहू शकता की रेज ऑफ लाईट एंटरिंग थ्रू अ स्लिट इन अ डोअर ऑर अ स्मॉल होल इन द रूफ. त्या छोट्या छिद्रामधून तुम्हाला प्रकाश किरण आत आलेले दिसतील. मग आता ॲज दिस रेज ऑफ लाईट फ्रॉम द स्लिट ऑर द होल मूव टुवर्ड्स द फ्लोअर, द डस्ट पार्टिकल इन देअर वे आर सीन क्लिअरली. आता हे जे प्रकाशाचे किरणे फटीतून किंवा छताच्या छोट्या छिद्रातून जमिनीकडे येताना आपल्याला दिसतात, त्याच्यात जर तुम्ही बारकाईने जर निरीक्षण केलं तर ते वरून असे खाली येताना तुम्हाला
तुम्हाला दिसतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर त्या प्रकाशासोबत तुम्हाला डस्ट पार्टिकलसुद्धा सोबत आलेले दिसतात. म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्हाला जे धुळीकण आहे ते धुळीकणसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसतात आणि म्हणजेच त्याची अशी एक सरळ लाईनच तुम्हाला त्याच्यामध्ये दिसते. तुम्ही ऑब्झर्व करा, जर सकाळच्या वेळी तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश येत असेल, दुपारच्या वेळी तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश येत असेल, एखाद्या खिडकीतून किंवा ज्या ठिकाणाहून येत असेल आतमध्ये छोट्या छिद्रातून, तर बरोबर ती अशी त्याच्यासोबत ती डस्ट पार्टिकल्सची अशी रांग तुम्हाला दिसते. म्हणजे तो वे, त्या प्रकाशाचा जो मार्ग आहे, त्याचा जो वे आहे, त्याचा जो रस्ता आहे तो तुम्हाला दिसतो. अँड ड्यू टू दिस पार्टिकल्स द पाथ ऑफ द लाईट बिकम्स विजिबल अँड वी कॅन सी दॅट देअर पाथ इज अलॉंग स्ट्रेट लाईन्स. आणि याच कारणामुळे काय होते की आपल्याला प्रकाशाचा मार्ग समजतो. ड्यू टू दिस पार्टिकल्स वी कॅन अंडरस्टँड द पाथ ऑफ लाईट अँड बिकम्स विजिबल. आणि तो जो मार्ग आहे तो आपल्याला स्पष्टपणे दिसतो आणि त्यावरून आपल्याला प्रकाश कोठून आलेला आहे किंवा प्रकाशाचा मार्ग कुठला आहे हे आपल्याला सहज लक्षात येते. आता इथे आणि तो जो आलेला प्रकाश असतो त्याचं जे प्रकाशाचं हे असते त्यालाच आपण प्रोपॅगेशन ऑफ लाईट असे म्हणतो. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. हा जो एक्सपेरिमेंट आहे हा तर तुम्हाला करून पाहायची गरज नाही, फक्त तुम्हाला तो ऑब्झर्व करायचा आहे की तुमच्या घरात ज्या वेळेला सूर्यप्रकाश येतो त्यावेळेला त्याच्यासोबत डस्ट पार्टिकल्ससुद्धा येतात आणि ते एका स्ट्रेट लाईनमध्ये असतात. म्हणजेच त्याच्यावरून तुम्हाला लाईटची जो पाथ आहे, लाईटचा जो वे आहे तो तुम्हाला कळतो. आता इथे एक छोटा एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती करून बघायची आहे तुम्हाला सगळ्यांनी. टेक 3 कार्डबोर्ड्स, मेक अ स्मॉल होल इन द सेंटर ऑफ इच कार्डबोर्ड युजिंग थिक वायर, मेक 3 होल्स. काय म्हटलेलं आहे? टेक 3 कार्डबोर्ड्स, 3 पुठ्ठे घ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे. मेक अ स्मॉल होल इन द सेंटर ऑफ इच कार्डबोर्ड युजिंग थिक वायर. आणि जाड सुई किंवा दाबण जे असते आपल्या घरी त्याच्या साहाय्याने त्या पुठ्ठ्याच्या मधोमध, पहा इथे ॲरोमध्ये दाखवलेलं आहे, बरोबर त्या पुठ्ठ्याच्या मधोमध तुम्हाला काय करायचं आहे? छिद्र करायचं आहे. तिन्ही पुठ्ठ्याला होल करायचं आहे. मेक 3 होल्स इन द सेम लाईन ॲज शोन इन फिगर. स्टँड अ बर्निंग कॅन्डल ऑन वन साईड ऑफ द कार्डबोर्ड अँड लुक ॲट द फ्लेम ऑफ द कॅन्डल फ्रॉम द अदर साईड. आणि त्यानंतर त्या छिद्राच्या रांगेमध्येच तुम्हाला काय करायचे आहे? बर्निंग कॅन्डल ठेवायची आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या एका बाजूस एक पेट्टी मेणबत्ती उभी करा आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे असे 3 पुठ्ठे मधात ठेवायचे, त्याला मधोमध बरोबर 3 छिद्र करायचे आणि त्या रांगेमध्येच तुम्हाला मेणबत्ती ठेवायची आहे. आणि मग त्या बाजूने दुसऱ्या बाजूने तुम्हाला उभं राहायचं आहे आणि त्यातून तुम्हाला मेणबत्तीची ज्योत दिसते का ते बघायचं आहे. आता दिसेल का? जेव्हा ते एका सरळ रेषेत असेल तेव्हा तुम्हाला त्याच्यामधून मेणबत्तीचा प्रकाश दिसेल. परंतु आता काय करायचं आहे? तुम्हाला त्याच्यामधला एक पुठ्ठा सरकवायचा आहे. स्टँड अ बर्निंग कॅन्डल ऑन द साईड ऑफ द कार्डबोर्ड्स अँड लुक ॲट द फ्लेम ऑफ द कॅन्डल फ्रॉम द अदर साईड. नाव मूव एनी वन ऑफ द कार्डबोर्ड्स. त्यानंतर तुम्हाला त्याच्यातलं एखादं कार्डबोर्ड सरकायचं आहे. आता कार्डबोर्ड सरकवल्यानंतर दिसेल का मेणबत्तीचा प्रकाश? नाही दिसणार. ज्या वेळेला ते 3ही छिद्र एका सरळ रेषेमध्ये होते आणि तुम्ही त्यातून पाहत होते त्यावेळेला तुम्हाला प्रकाश दिसेल. मात्र ज्या वेळेला तुम्ही एखादे कार्डबोर्ड जेव्हा तुम्ही सरकवाल त्यावेळेला तुम्हाला तो प्रकाश दिसणार नाही. म्हणजेच मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो? याच्यावरून आपण सांगू शकतो की लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन अँड दिस इज नोन ॲज प्रोपॅगेशन ऑफ लाईट. यालाच आपण काय म्हणतो? प्रोपॅगेशन ऑफ लाईट असे म्हणतो. लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन अँड धिस इज कॉल्ड प्रोपॅगेशन ऑफ लाईट. तर आता आपण इथे थांबूया. आज आपण काय काय पाहिलं ते एकदा बघूया. ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स काय पाहिलं आपण? लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडोजमध्ये आपण ज्या पॉईंट्सचा अभ्यास केलेला आहे ते म्हणजे ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स. त्यानंतर ल्युमिनियस ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं? द ऑब्जेक्ट दॅट एमिट लाईट ऑर दोज विच देमसेल्स आर अ सोर्स ऑफ लाईट आर कॉल्ड ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स. त्यानंतर नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स पाहिलं, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट पाहिलं, नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट पाहिलं आणि आता पहिलं आपण प्रोपॅगेशन ऑफ लाईट. तर मग प्रोपॅगेशन ऑफ लाईटसाठी हा छोटीशी कृती दिलेली आहे, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती करून बघा. छोटे छोटे कार्डबोर्ड जरी घेतले तरीसुद्धा
चालेल. पहिल्यांदा एका सरळ रेषेमध्ये ठेवा. एका सरळ रेषेमध्ये ठेवून त्याच रेषेमध्ये मेणबत्ती ठेवायची आहे. तुम्हाला मेणबत्तीचा प्रकाश सरळ दिसेल. मात्र ज्यावेळेला तुम्ही एक जरी कार्डबोर्ड हलवलं तर मात्र तुम्हाला ती मेणबत्तीची ज्योत दिसणार नाही. आणि यावरून असं प्रूव्ह होते की लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन अँड धिस इज नोन ॲज लिनियर प्रोपॅगेशन ऑफ लाईट. त्यालाच आपण काय म्हणतो, लिनियर प्रोपॅगेशन ऑफ लाईट, की प्रकाश जो आहे तो प्रकाश एका सरळ दिशेमध्ये, प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासालाच आपण प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतो. दॅट इज कॉल्ड प्रोपॅगेशन ऑफ लाईट. तर ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया आणि सर्वांनी व्हिडिओ पुन्हा बघा समजला नसेल तर. आणि जे पुस्तकातलं चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 14, तर त्याचं तुम्हाला पुन्हा वाचन करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. आणि यामध्ये दिलेले ज्या ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटी करून पाहायच्या. त्याचप्रमाणे सुरुवातीला जे काही प्रश्न दिलेले आहे ते तुमच्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये सोडवायचे आहे, लिहून ठेवायचे आहेत. ओके, थँक्यू.